आज मुख्यमंत्री महोदयाने मुंबईच्या चर्चेबद्दल बोलत असताना त्या ठिकाणी विविध घोटाळ्याबद्दल उल्लेख केला। त्या संदर्भात बोलताना मी त्यांना हाच प्रश्न विचारला की अजूनही तेच आयुक्त आहेत ज्यांच्यावरती त्या ठिकाणी ईडीची त्यांच्या काळामध्ये जे आहे ते ईडीची चौकशी लागली होती। अजूनही जर बघितलं तर काही अधिकारी त्या काळामध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही कुठल्या तऱ्हेची। त्याचबरोबर नगरविकास खातं हे सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे त्यावेळेला होतं आणि त्याचबरोबर त्यांनी धारावीच्या संदर्भात बोलण्याचं काम केलं। त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी धारावीला गेलो, त्या ठिकाणी डीप क्लिनिंग केलेलं आहे। मी त्यांना त्यावेळी प्रश्न असा विचारला की बिलकुल आपण धारावीच्या संदर्भामध्ये सांगताय की तिथलं जीवनमान उंचावलं गेलं पाहिजे, त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे, ही भूमिका आमची सुद्धा आहे। परंतु ज्या ज्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी निधीची मागणी केली, आपण आम्हाला निधी दिला नाही। जो निधी आपण नगरविकास मंत्री असताना आमच्याबरोबर सहकारी असताना दिला, त्याला सुद्धा आपण स्टे देण्याचं काम केलं। बरं, स्टे देऊन आपण थांबला नाही तर आम्ही त्याच्यावर जेव्हा कोर्टात गेलो, कोर्टातून ऑर्डर घेऊन आलो, त्याच्यानंतर सुद्धा नगरविकास विभागाच्या माध्यमातून तो निधी आम्हाला प्राप्त झाला नाही। तो निधी आमच्या मतदारसंघासाठी मिळणार होता। परंतु दुर्दैवाने धारावीचं फक्त प्रेम हे ज्या वेळेला अडाणींचं प्रेम धारावीवर केलं तेव्हा दिसण्याचं काम आम्हाला त्या ठिकाणी दिसलं। मुख्यमंत्री महोदयाने विकासामध्ये बोलत असताना कशा तऱ्हेने आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत, एसपीयूच्या माध्यमातून कसं मिळणार आहे हे त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला। खरं तर त्यांचं भाषण हे पूर्णपणे जे आहे ते राजकीय भाषण होतं। आम्हाला वाटलेलं की शनिवारचा जो आमचा मोर्चा झाला आणि लाखोच्या संख्येने धारावीकर जे रस्त्यावर उतरले, धारावीकरांचा आवाज त्यांच्या भाषणातून आम्हाला भेटेल, परंतु तो आम्हाला त्या ठिकाणी दुर्दैवाने दिसला नाही। राजकीय भाषण आम्हाला दिसलं आणि कुठे ना कुठे देशाच्या पंतप्रधानांच्या मित्रांची पाठराखण करण्याचं काम त्यांनी केलं की कसा टीडीआर दिला, काय तऱ्हेने आम्ही काम करत आहोत। मला या ठिकाणी सांगायला पाहिजे, मी आताच या ठिकाणी सभात्याग करून आलेली आहे आणि मी त्यांना हा प्रश्न विचारले की आपण एसपीयू बद्दल बोलताय, पण ज्या एसपीयू बद्दल आपण बोलताय धारावीच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये 80% शेअर हे अडाणीचे आहेत आणि 20% शेअर जे आहे ते गव्हर्नमेंटचे आहेत। सर्वे करण्याचे अधिकार त्यांना, त्या ठिकाणी एक पोलीस ऑथॉरिटी तुम्ही त्यांना स्पेशल दिलेली आहे, तोडण्याचे अधिकार त्यांना, डेव्हलपमेंटचं प्लॅन करण्याचे अधिकार त्यांना, त्या ठिकाणी जे आहे ते कुठल्याही गोष्टीची परमिशन 15 दिवसाच्या आतमध्ये त्यांना देण्याची परवानगी तुम्ही दिलेली आहे। म्हणजे एवढं एसपीयू मध्ये त्यांच्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी घात घातलेले आहे। त्याचबरोबर जीएसटी मध्ये माफी, विविध प्रीमियम मध्ये त्यांना माफी, त्या ठिकाणी जे फिजिक्स जे आपल्या डिस्काउंट असतात त्याच्यामध्ये त्यांना माफी। म्हणजे असं काय त्यांनी असं केलेलं की त्यांना या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या सुविधा दिल्यात। त्याचबरोबर आपण मुंबईला सुद्धा त्या ठिकाणी बेटीस धरण्याचं काम केलेलं आहे। 40% जो आहे तर मुंबईमधल्या प्रत्येक विकासकाला जो आहे तो टीडीआर धारावीच्या माध्यमातून घ्यावा लागणार आहे आणि तो अडाणींकडून घ्यावा लागणार आहे। या 40% मध्ये 90% रेडिडेटनं रेट लावण्याचा अधिकार सुद्धा तुम्ही त्यांना दिलेला आहे। तुम्ही सांगताय की आम्ही टेंडरच्या पात्रता बदललेल्या नाहीयेत, ज्याच्यावर मी त्यांना सांगितलं की याच विधिमंडळामध्ये टेंडरच्या पात्रता बदलल्या गेल्या, ज्या टेंडरचे अनुभव, ज्या टेंडरची पात्रता, रिडेव्हलपमेंटचा एरिया, हे सगळं कसं बदललं गेलं हे या विधिमंडळातच त्या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक पदच्या बाबतीत सुद्धा बोलण्याचा मी प्रयत्न केला आहे। कुठलाही इम्पॅक्ट असेसमेंट न करता त्या ठिकाणी ही अर्बन डेव्हलपमेंट आपण करत आहात। खरं तर मी त्यांना एक प्रश्न विचारला की या सगळ्या टीडीआरच्या प्रश्नाला तुमच्या नगरविकास विभागाचा पाठिंबा आहे का? कारण माझ्या माहितीनुसार ही फाईल ज्या वेळी नगरविकास विभागाला गेली त्यांनी सांगितलं की अशी विकास नियमावलीमध्ये म्हणजे डीसी रूलमध्ये असे बदलाव करू नका, कारण ह्या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे जी गोष्ट होणार आहे ती चुकीची गोष्ट होणार आहे, असं नगर विकास विभागाने त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि याच्या माध्यमातून एका मोठ्या भ्रष्टाचाराला आपण खोलणार आहोत हे सुद्धा नगर विकासने त्यावेळेला सांगितलं होतं। परंतु मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेला ही भूमिका तत्कालीन गृहनिर्माण मंत्र्यांसमोर मांडली, जे आताचे उपमुख्यमंत्री महोदय ज्यांच्या शेवटच्या दिवशी गृहनिर्माणचा असताना धारावीचं जे वर्क ऑर्डर दिली गेली त्यांना ती मांडली की आमच्या विभागाचं मत या संदर्भामध्ये जे आहे टीडीआरच्या बाबतीमध्ये आमच्या विभागाचं मत वेगळं आहे। त्यांचं म्हणणं आहे की हा टीडीआर देऊ नये। त्यावेळेला मग दिल्लीतून फोन आले आणि दिल्लीत मग सहकुटुंब राज्याचे मुख्यमंत्री भेटायला गेले आणि बाहेर येऊन त्यांनी ट्विट केलं की धारावीचा विकास त्वरित झाला पाहिजे, ही देशाच्या पंतप्रधानांची झालेली त्यांची चर्चा आहे। म्हणजे हे चक्र कुठून फिरतायत हे मी या माध्यमातून सांगू इच्छिते। देशाच्या पंतप्रधानांचे मित्र असल्यामुळे आणि स्नेही असल्यामुळे अडाणींना द्वारे माफ फायदे करून द्यायचे, त्यांच्यासाठी वेगळी वेगळी जी आहे त्या गोष्टी खोलून ठेवायच्या आणि त्या ठिकाणी धारावीला जी जागा आम्ही मागतो आहोत, आमची लोक 7 लाख लोक बाहेर का जाणार, ज्या सेक्टरमध्ये आम्ही राहतो त्या सेक्टरमध्ये आम्हाला जागा दिली पाहिजे आणि धारावीचा विकास हा धारावीच्या लोकांना घेऊन केला पाहिजे, ही मागणी आम्ही सातत्याने मांडत आहोत। धारावी म्हणजे एक्सटेन्शन ऑफ बीकेसी नाही आहे की बीकेसी साईडला तुम्ही उंच इमारती बांधाल, मॉल बांधाल आणि अडाणीसाठी त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म उपलब्ध कराल।
ही भूमिका मांडून आज आमच्या प्रस्तावावर त्यांनी चर्चा करू दिली नाही, म्हणून मी सभात्याग करून बाहेर पडलेले आहे. आता खूप झालं का हिंदीमध्ये बोलू. आज विधिमंडल में जो है वो हमारी मुंबई के ऊपर चर्चा चल रही थी, तो मैंने उनसे वही कहा माननीय मुख्यमंत्री महोदय से कि जिस तरह से आप मुंबई की बात कर रहे हैं, कोविड काल की बात कर रहे हैं, तभी आप भी नगर विकास मंत्री थे, तो आपको भी इसकी जिम्मेदारी लेनी होगी. जो जो अधिकारी उस समय थे उनके ऊपर कोई भी कार्रवाई नहीं हुई है. आज भी वो आयुक्त बन के बैठे हैं, आज भी कई अधिकारी जो है वो एएमसी बन के बैठे हैं, उनके ऊपर कुछ भी कार्रवाई नहीं हो रही है. साथ ही साथ मुख्यमंत्री महोदय ने धारावी की बात की, उन्होंने धारावी के प्रति बहुत प्यार जताया, मैं उनका धन्यवाद व्यक्त करना चाहती हूँ. लेकिन जब धारावी के लिए हमने पैसा मांगा, निधि मांगा, तो हमें पैसा नहीं देने का काम हुआ. जो निधि उन्होंने ही नगर विकास मंत्री करके हमें दिया था उसको भी स्टे देने का काम किया. कोर्ट से जीतने के बाद भी हमें वो निधि नहीं मिला. तो ये प्रेम जो था, ये कितना बेरंगी प्रेम था, ये हम सब अच्छे से जानते हैं. अभी अडानी जी की नजर हमारे पे आ गई है, क्योंकि हम बीकेसी के बाजू में हैं और अडानी जी की नजर ये है कि इसको एक्सटेंशन ऑफ बीकेसी बनाना है. लेकिन हमारी लड़ाई उनके साथ चल रही है और शनिवार के मोर्चे ने साबित किया कि धारावी की जनता किसके साथ है. और मुझे ऐसा लगता है कि सरकार ने अभी भी वो आवाज सुनी नहीं है, तो सरकार से आने वाले दिनों में भी हमारी लड़ाई चलती रहेगी. कोई भी इम्पैक्ट असेसमेंट सर्वे नहीं करते हुए सब टेंडर की कंडीशन बदलने के बाद ये टेंडर अडानी को मिला है, जिसको हम अपोज इसलिए कर रहे हैं कि 7 लाख लोग धारावी से बाहर जा रहे हैं. आधे से ज्यादा एरिया अडानी के लिए जो है वो अलर्ट करने का काम हो रहा है. इसका प्लानिंग अडानी करेंगे, सर्वे अडानी करेंगे, इसको तोड़ने का काम अडानी करेंगे. उनके लिए एक अलग फोर्स दिया जाएगा. 15 दिन में अडानी को जो है वो हर चीज की परमिशन मिलने वाली है. मतलब जब भी वो किसी चीज के लिए परवानगी मांगेंगे तो हर डिपार्टमेंट उनको 15 दिन में जो है उसकी परवानगी देगा. तो इस तरह से जो विकास चल रहा है, जहाँ रिटायर्ड पुलिस ऑफिसर का इस्तेमाल, वहाँ पे गुंडों का इस्तेमाल ये हो रहा है. रात को 3-3 बजे सर्वे हो रहा है और जब वहाँ के लोगों को डराया धमकाया जा रहा है, तो ये कैसा विकास है, ये कह के आज हमने यहाँ से सभा त्याग किया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.